संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी करा अशी मागणी दमानी यांनी केली आहे। तर मुंडेंच्याच सांगण्यावरून 3 माणसं काम करत होती असाही आरोप त्यांनी केलाय। शिवलिंग मोराळे, बालाजी तांदळे, सारंग आंधळे यांच्या नावांचा उल्लेख दमानी यांनी यामध्ये केलाय। आमच्याकडे जी माहिती येते की या सगळ्या गोष्टीचे त्या लोकांना पळून गेल्यानंतर शोधून नेण्याचे सगळ्या गोष्टीचे सूत्रधार हे धनंजय मुंडे हेच होते। धनंजय मुंडेच सगळं करत होते। ते त्याच्यात बालाजी तांदळे असो, शिवलिंग मोराळे असो, सारंग आंधळे असो, या सगळ्यांना मेसेज पाठवण्याचं काम देखील धनंजय मुंडेंच्या सेलफोनवरनं होत होतं। त्यांच्याकडे 3 फोन होते आणि त्या तिन्ही फोनवरनं ते सगळ्यांशी संपर्कात होते। शिवलिंग मोराळेला सांगण्यात आलं होतं की तू कराडला घे, इकडनं इथे सोड सीआयडीच्या ऑफिसमध्ये। बालाजी तांदळेला सांगण्यात आलं होतं की 9 तारखेपासून बालाजी तांदळे हा पोलिसांबरोबर या आरोपींची जी शोध घेत होता तो एवढ्यासाठी की हे प्रकरण जेव्हा शेकायला लागलं तेव्हा तो आरोप कराड किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून या लोकांना अटक करून तिथल्या तिथे निपटावा याच्यासाठी धनंजय मुंडे प्रयत्न करत होते। हे जे लेटर आहे पोलीस डिपार्टमेंटनी बालाजी तांदळेला लिहिलेलं रेड लेटर आहे। त्यात धनंजय मुंडेंचा दबाव होता, पोलिसांना दबाव होता, या सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना दबाव होता म्हणून बालाजी तांदळेंनी स्वतः देशमुख कुटुंबाला सांगितलेली माहिती अशी की आम्हाला पोलिसांनी या आरोपींना शोधलेलं नाही, आम्ही गाड्या फिरवून आमच्या एकांना त्यांनी सांगितलं 60-70 गाड्या, दुसऱ्यांना सांगितलं धनंजय देशमुखला म्हणाले 200 गाड्या फिरवून आम्ही या आरोपींचा शोध घेतला म्हणजे सगळं प्रकरण त्यांच्यावर शेकलं जावं आणि यांच्यापर्यंत ते सगळं येऊ नये। तर माझी पहिली मागणी की सगळ्यांना सह आरोपी करा। बालाजी तांदळेवर धनंजय मुंडे जे आहेत ते भडकले आणि त्याला म्हणतात की तू जास्त बोलला म्हणून मला त्रास होतोय, असं हे सगळं जे चाललंय हे धनंजय मुंडे सगळं त्यांना कल्पना आहे, सगळं त्यांच्या माहितीत झालेलं आहे, सगळं आवादा कंपनीमध्ये झालेलं आहे। आवादा कंपनीमध्ये सुद्धा आवादाची जी मीटिंग जी सातपुडा बंगल्यात झाली होती त्या मीटिंगला देखील हे सगळे हजर होते, तिथे 2 पोलीस अधिकारी सुद्धा हजर होते। ही सगळी माहिती जी आता येते पण चार्जशीट मध्ये त्याचा उल्लेख नाही। कायदा काय म्हणतो की प्राइमा फेसी व्हेनेवर प्राइमा फेसी एव्हिडन्स इज अवेलेबल देन ऍक्शन शुड बी टेकन अँड एफआयआर शुड बी रजिस्टर्ड। तर माझी मागणी आहे की धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, सारंग आंधळे, डॉक्टर वायबसे व त्यांच्या पत्नी, SP बारगळ, PSI राजेश पाटील, PI महाजन, PI भागवत शेलार आणि ते जे गीते आहेत जे LCBचे अधिकारी होते ते अशा 10 जणांना सह आरोपी करा। त्यांची सगळ्यांची स्टेटमेंट्स घ्या।